आणि एक मोठी बातमी समोर येते। जालन्यातून दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यानं आत्महत्या केली। दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। दीपक बोऱ्हाडे यांची तब्येत खालावल्यामुळे रामराव पाटील यांनी आत्महत्या केली आहे। जालन्यात राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवल्याची माहिती आहे। दीपक बोऱ्हाडे आझाद मैदानात उपोषण करतायत। आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्या सासऱ्यानं आत्महत्या केली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्याकडून। गणेश, काय माहिती समोर येते या प्रकरणी? प्रणिता, निश्चितच जे आहे गेल्या 10-12 दिवसापासून जे आहे मुंबई येथे दीपक बोऱ्हाडे जे आहे आमरण उपोषणावर बसलेले आहे। त्यामुळे त्यांचे सासरे जे आहे अत्यंत चिंतेत असल्याचं समजते, अशी माहिती समोर येते। आणि त्यांनी जे आहे आपलं जीवन जे आहे आज दुपारी 2-2:15च्या सुमारास जे आहे संपवल्याची माहिती जी आहे या ठिकाणी समोर येते। जी गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर धक्कादायक बातमी जालन्यातून समोर येते। बोऱ्हाडेंचे सासरे यांनी आत्महत्या केलेली आहे। बोऱ्हाडे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू आहे। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्या सासऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती सध्या समोर येते। दीपक बोऱ्हाडे आरक्षणासाठी उपोषण करतायत आणि त्याच दरम्यान जालन्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली।